पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथला 17 वर्षांचा इक्बाल एका गंभीर आजारानं त्रस्त होता। आजाराचा त्रास इतका वाढायचा की त्याला काही काळ पाण्यात राहिल्यावर आराम मिळत असायचा। त्यामुळे इक्बाल घराजवळच्या तलावात बराच वेळ राहायचा। कधी काही तास तर कधी दिवस रात्र तो पाण्यातच असायचा। इक्बालची ही अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर इक्बालची व्यथा अनेकांपर्यंत पोहोचली। पण सर्वात मोठी अडचण होती ती उपचारांची। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं इक्बालवर विशेष उपचार करणं त्यांना शक्य होत नव्हतं। सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांच्या निदर्शनास आला। इक्बालची परिस्थिती समजल्यावर त्यांनी तातडीनं मदतीचा हात पुढे केला। त्यांच्या पुढाकारानं वैद्यकीय तज्ञांची टीम ही थेट मुर्शिदाबाद मध्ये इक्बालच्या घरी पोहोचली। डॉक्टरांनी इक्बालची प्राथमिक तपासणी केली आणि तपासणीनंतर डॉक्टरांनी इक्बालला पुढील तपासण्या आणि तज्ज्ञांकडून विशेष उपचार मिळावेत यासाठी मुंबईला आणण्याचा सल्ला दिला। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इक्बालची प्रकृती आणि त्याच्या घरापासूनचे अंतर लक्षात घेऊन त्याला वैद्यकीय देखरेखीखाली मुंबईला आणण्याची व्यवस्था करण्यात आली। प्रथम रुग्णवाहिकेतून त्याला घरातून कोलकाता विमानतळावर नेण्यात आलं। त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष वैद्यकीय विमानानं त्याला मुंबईत आणण्यात आलं। पुढील तपासणी आणि उपचारांसाठी त्याला मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। इक्बालच्या कुटुंबियांसाठी हे एक मोठं पाऊल आहे। आर्थिक अडचणींमुळे अनेक वर्ष त्याला योग्य उपचार मिळू शकले नव्हते। आता त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणार असल्यानं कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय। इक्बाल लवकर बरा होऊन चांगल्या प्रकृतीत घरी परतावा हीच त्याच्या कुटुंबाची इच्छा आहे। अनंत अंबानी यांच्या मदतीमुळे त्यांच्या या आशेला आता नवी दिशा मिळाली आहे। आता मुंबईतील तज्ञ डॉक्टर इक्बालची सविस्तर तपासणी करणार। आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्याच्या प्रकृतीनुसार पुढील उपचार ठरवले जातील। काही दिवसांपूर्वी उपचाराअभावी तलावातल्या पाण्यात राहून त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणारा इक्बाल आज तज्ञ डॉक्टरांच्या उपचाराखाली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।